घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना झाल्यानंतर कुठेतरी वाटलं की सर्व एजन्सीला जाग येईल आणि यामध्ये काही बदल होईल. मुंबई महापालिका हे होर्डिंगचं धोरण बनवत आहे, परंतु ज्या पद्धतीने मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे असून देत ते याकडे लक्ष देत नाही. माहिती अधिकाराचा वापर केला असता तर आम्हाला अनुज्ञापन खात्याने असं सांगितलं की मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर 306 पैकी 103 होर्डिंगची मालकी कोणाकडे आहे, त्या होर्डिंग कोणी लावल्यात त्याची कुठलीही माहिती त्यांच्या अभिलेखावर उपलब्ध नाही. आम्हाला जी माहिती देण्यात आलेली आहे त्यापैकी मध्य रेल्वेच्या 179 होर्डिंगपैकी जवळपास 68 होर्डिंग याची मालकी अजूनपर्यंत सिद्ध झालेली नाही की त्या होर्डिंग त्या जमिनीवर कोणी लावल्यात त्याचे अभिलेख उपलब्ध नाही. तर पश्चिम रेल्वेच्या 127 पैकी 35 होर्डिंगची माहिती उपलब्ध नाही. खरं पाहिलं ज्या होर्डिंग जमिनीवर लावल्या जातात रेल्वेच्या त्याची माहिती असणं आवश्यक आहे. मध्य रेल्वेचे वाणिज्य एक विभाग आहे, त्यांचे DRM आहेत, पण दुर्दैवाने मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग्स माफिया सक्रिय आहे. म्हणजे काहींची परवानगी घ्यायची, काहींची परवानगी घ्यायची नाही, असंच होर्डिंग लावायचं आणि अफाट एक नफा कमवायचा असं होर्डिंग माफियाचं लक्ष असतं. यामध्ये जेव्हा IAS अधिकारी अश्विनी जोशी यांनी बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर दबाव आणून ते खाते त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं. अजूनपर्यंत पॉलिसी बनलेली नाही, परंतु मध्य आणि पश्चिम रेल्वेने अशा होर्डिंगची माहिती घेणं आवश्यक आहे, ती माहिती पालिकेला देणं आवश्यक आहे. जे इलिगल पद्धतीने होर्डिंग लावत आहेत, जे कर चुकवत आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणं सुद्धा आवश्यक आहे.